पुढच्या रेसिपीचं नाव आहे पालक अफगाणी. पालक अफगाणी. हो. ओके, मला साहित्य सांगा आधी. पालक प्युरी आहे आणि हे फ्लॉवरचे तुरे आहेत. उभा चिरलेला कांदा, साखर, हे क्रीम आहे, कसुरी मेथी, मीठ आणि आलं लसूण मिरची पेस्ट. ओके, साहित्य पहिलं तर जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला सांगा, हे पालक प्युरी आपण कशी बनवली? तर ह्याच्यासाठी आपण धुवून पालक 1 मिनिट फक्त उकळत्या पाण्यामध्ये ब्लांच करून घेतला असं त्याला म्हणतात. आणि त्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर मीठ आणि साखर हे दोन्ही घालायचं आणि तो पालक उकडून घ्यायचा. 1 मिनिट फक्त उकळत्या पाण्यात घालायचा आणि मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवून घ्यायची. म्हणजे काय होतं, पण काय त्याच्यामध्ये शास्त्र काय? तो बारीक होतो एकदम, कारण तो जर का तुम्ही चिरलात तर तो दाताखाली लागेल. तर म्हणून तो अगदी स्मूथ पेस्ट आपल्याला करून हवी. पाण्यात घातलं की असं होतं. ओके, चला आता काय करायचं आपल्याला? आता आपण आधी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आधी आपण कसुरी मेथी घालायची. ती थोडीशी चिरडून घालायची, म्हणजे त्याचा खूप छान वास येतो. मस्त वास येतो. आता फ्लॉवरचे तुरे घालायचे. हे थोडेसे जाडसर आणि हे पूर्ण शिजवायचे नाहीत. हे थोडेसे कचवट राहिले तरी खूप छान लागतात. आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा गरम मसाला किंवा उग्र पदार्थ एकही नाहीये. आणि उलट क्रीम आपण मगाशी सांगितलं त्याच्याने पालकाचा उग्रपणा त्याने कमी होतो. आणि अति सिंपल आणि लगेच होणारी भाजी आहे. ओके, आता ते झालेले. आता आपल्याला काय करायचं? कांदाही तसाच परतून घ्यायचा आहे. ओके, हे फ्लॉवरचे तुरे आता छान ब्राऊन लागलेले आहेत. कांदा पटकन होतो, त्या मानाने फ्लॉवरला थोडा वेळ लागतो, म्हणून फ्लॉवर आपण आधी घातला. बरं बरं. हा कांदा ब्राऊन झाला की त्यात आपल्याला पालकचे हे घालायचे. आता आलं लसूण मिरची पेस्ट घालायची. वाह, क्या बात. आता पालक प्युरी घालायची. क्रीम घालायचंय. किती घालायचं? पाव कप क्रीम आहे. तुम्ही 4 चमचे आत्ता घातलं तरी चालेल. त्याच्यामुळे रंगही छान दिसतो याचा. न्यूट्रिशियस पण आहे. जनरली शेवटी मीठ आणि साखर. नाही तर लहान मुलं पालेभाज्या खायला त्रास देतात खरं, पण असं पंजाबी स्टाईलची भाजी केली तर मला वाटतं नक्कीच आवडेल. आता मीठ आणि साखर घालायची आणि त्याला एक थोडी उकळी आणायची. फर्स्ट क्लास. उकळी आणून झालं की रेडी टू इट. येस. आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी आपण भुरभुरी.